भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केल्या जाते। का का अमेरिका, रशिया, इंग्लंड, ब्रिटन सारखे मोठमोठे प्रगत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाला सलाम करतात? का कर्मभूमी भारत असूनही बाकीच्या देशांचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जाणण्यासाठी उत्सुक होतात? कारण त्यांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाबद्दल आणि कलमच्या ताकदबद्दल। म्हणून म्हणतो, निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता, निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता, ज्ञान तेजाने चमकणारा कलदार भीम होता आणि गांधीजींचे प्राण वाचविणारा तो दिलदार भीम होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्ती होते ज्यांनी स्वतःचा स्वार्थ न विचार करता संपूर्ण देशाचा उद्धार केला। याचा अर्थ जे आधीचे परंपरा होते, जसं की दलितांना आधी तळावरून पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत सुद्धा अधिकार नव्हता, अजून तर दलितांना कुठे स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। हे सर्व अधिकार फक्त दलितांनाच नाही तर संपूर्ण भारत देशाला संविधानानेच दिले आणि ज्या संविधानाने हे सर्व अधिकार दिले ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। हे संविधान, भारताचं संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कठोर परिश्रम करून याचा मुसौदा तयार केला। संविधान म्हणजे काय आहे? संविधान म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार, संविधान म्हणजे राजश्री शाहू महाराजांचे विचार, संविधान म्हणजेच की महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार। जर तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचे अनुयायी समजत असाल, जर तुम्ही स्वतःला महात्मा फुलेंचे अनुयायी समजत असाल, जर तुम्ही स्वतःला राजश्री शाहू महाराजांचे अनुयायी समजत असाल आणि जर तुम्हाला वाटते का यांचे विचार भारत देशात टिकले पाहिजेत, तर सर्वात आधी तुम्हाला संविधान टिकवणं गरजेचं आहे। अशा या महान संविधानकाराला मी त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।